नमस्कार. मी विक्रम गोखले. दूरदर्शनच्या सह्याद्री या वाहिनीवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि याच वाहिनीवर आजपासून सुरू होणाऱ्या रात्र वणव्याची ह्या धारावाहिकेत सुद्धा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रात्र वणव्याची ही धारावाहिक आपल्या महाराष्ट्राच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त सौभाग्यवती नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या रात्र वणव्याची याच कादंबरीवरती आधारित आहे. ही कादंबरी साधारण 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या वाचनात आली. ती वाचल्यानंतर मी झपाटल्यासारखा झालो. महिला सबलीकरणाच्या या काळामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत असणाऱ्या एका तरुण, हुशार, कर्तृत्ववान, तडफदार, सुशिक्षित आणि अविवाहित अशा महिला अधिकाऱ्याला आलेले अनुभव वाचून मी अंतर्मुख झालो, सुन्न झालो. एक अस्वस्थपणा त्रास द्यायला लागला आणि मग विचारांचं आवर्तन सुरू झालं मनामध्ये. मला हा आलेला अनुभव अस्वस्थतेचा हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, आपण पोहोचवला पाहिजे असं कुठेतरी वाटायला लागलं. त्याची सामाजिक अभिव्यक्ती व्हायला पाहिजे या हेतूने मग मी कामाला सुरुवात केली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या समोर मी या पुस्तकावरती मालिका बनवण्याचा प्रस्ताव मांडला. सामाजिक जाणीवेचं भान असणाऱ्या आपल्या दूरदर्शनच्या अधिकारी वर्गाने, म्हणजे विशेष करून श्रीयुत मुकेश शर्मा ADG यांनी ही कल्पना उचलून धरली आणि आज आपल्यासमोर त्याचं सादरीकरण करताना दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला आणि आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. मी या मालिकेचा दिग्दर्शक आहे आणि सूत्रधार आहे. आता सूत्रधार असल्यामुळे माझाही प्रवास तुमच्याबरोबरच होणार आहे आणि तुम्हीसुद्धा ही मालिका पाहताना अनुभव घेणार आहात आणि मी पुनःप्रत्ययाचा अनुभव घेणार आहे. पण ही मालिका तुम्ही नुसती पाहणार नाही आहात, तर तुम्ही त्यात सहभागी होणार आहात. याचा अर्थ असा की ही मालिका पाहताना ती तुम्हाला आवडली का, का आवडली, आवडली नाही का, का आवडली नाही, काही चुका आहेत का वगैरेबद्दल तुम्ही आम्हाला पत्र पाठवायचे, ईमेल पाठवायचे आहेत. तुमचाही कदाचित असा एखादा भयंकर अनुभव असू शकतो जो तुम्ही मला मालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता परवानगी दिली पाहिजे. तसं झालं आणि शक्य झालं तर तुमचाही अनुभव या मालिकेमध्ये समाविष्ट करता येईल. तर सुरुवात करूया रात्र वणव्याची. नमस्कार. आजच्या हिरकणी पुरस्कार प्रदान सोहळ्यात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या पुरस्कार विजेत्या श्रीमती अंजली गुप्ते यांची तशी औपचारिक ओळख करून देण्याची गरज नाही, परंतु आज त्यांची आपण एक नवी ओळख करून घेऊया. गेली 27-28 वर्ष प्रशासकीय सेवेत राहून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा हा गौरव आहे. त्यांच्या अशरण वृत्तीचा कृतज्ञतापूर्वक केलेला हा सन्मान आहे. 1980च्या कॅडर बॅचमधून IAS झालेल्या श्रीमती अंजली गुप्तेंनी तळागाळातील शोषितांविषयी असलेली विलक्षण अनुकंपा, दूरदृष्टी, प्रबळ इच्छाशक्ती यासह मानवतेच्या दृष्टिकोनातून ध्यास घेऊन जे काम केलं त्याला खरंच तोड नाही. त्यांच्या या कार्याचा शासनाला अभिमान वाटतो. मी माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नटवरलाल पुरोहित यांना विनंती करते की त्यांनी अंजली गुप्ते यांना हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे. अभिनंदन. पुढच्या आठवड्यात मंगळवारी मला मंत्रालयात येऊन भेटा. मी आजच्या पुरस्कार विजेत्या श्रीमती अंजली गुप्ते यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
मला मिळालेल्या या हिरकणी पुरस्काराचा सामाजिक परिवर्तनासाठी जे जे आपल्या रक्ताचं पाणी करत आहेत त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करते. हा त्या सगळ्यांचा पुरस्कार आहे जे कोणत्याही अपेक्षेविना सामाजिक परिवर्तनाचं काम सातत्याने करत आहेत आणि ज्यांनी ह्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय त्यांचा हा पुरस्कार आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असमतोलाच्या अथांग पसरलेल्या ह्या अंधारात वैयक्तिक आयुष्याची चिता पेटवून हा अंधार थोडा का होईना नाहीसा होण्यासाठी जे जे अथक परिश्रम करत आहेत त्यांचा हा पुरस्कार आहे. मी निमित्त मात्र आहे. लोककल्याणकारी शासन हा लोकशाहीचा पाया आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि सामाजिक सुरक्षा या जनतेच्या किमान अपेक्षा शासनाकडून असतात आणि त्या असाव्यातच, कारण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पण असं होत नाही. का होत नाही याचा विचार शासनात असलेल्यांनी म्हणजेच आम्ही आणि तुम्ही सर्वांनीही करायला हवा. अनेक वर्षांच्या ह्या प्रवासात मी बरेच चांगले वाईट अनुभव घेतले. मी खचून हवालदिल झालेली असताना, पराभवाने घेरलेली असताना एक विचार मात्र दीपस्तंभाप्रमाणे सारखा सतत आधार द्यायचा. हा विचार मांडणारी माझीच एक कविता. लढ म्हणणारा फक्त तू, बाकी सारे पळ काढणारे, लढण्यापूर्वीच अवसान गाळून जीवाला भेऊन कच खाणारे. लढ म्हणालास तत्वांसाठी, जिंकण्या हरण्यासाठी नको. लढ तुझ्या मूल्यांसाठी, जगण्या मरण्यासाठी नको. मनस्विनी तेजस्विनी स्वयंसिद्ध सामर्थ्यशालिनी, तिच्या पावली विश्वच नमते, स्वरनृत्ये हिरकणी फुलविते. रंग सुहानी, रंग सुहानी, हिरकणी 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 हिरकणी. सोलकर साहब, आज की मीटिंग बहुत जरूरी है. हाँ जी, मैं जानता हूँ, लेकिन देखा ना आपने मैडम कितनी जल्दी में थी. आपको तो उनका मिजाज मालूम ही होता है. शर्मा जी, मेरे बाल ऐसे ही धूप में नहीं सफेद हुए. मैं सब कुछ जानता हूँ. 2-2.5 साल हो गए. जैसे ही मैडम गाड़ी के बाहर पाँव रखती है ना, मुझे सब पता चलता है कि उनका मूड कैसा है, और सब कुछ मूड पे डिपेंड होता है. देखिए शर्मा जी, मैडम का अनुशासन बहुत स्ट्रिक्ट है. वो हर एक को नंबर के मुताबिक ही अंदर बुलाती है. और बहुत दिन हो गए मेरा हाथ गर्म भी नहीं हुआ. देखिए देखिए कितना ठंडा पड़ा है. अब बैठिए. कोशिश. बैठिए. अरे चांदेकर साहेब कसे आहात? ठीक आहे. तुझं काय छान. काय नाही, कलेक्टर साहेबांना भेटायला आलो आहे. दौऱ्यावरून ते नुकतेच परत आले. तेव्हा म्हणलं भेटून घ्यावं एकदा. मॅडम पण आलेत ना? आलेत ना. नाही पण तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना भेटून घ्या, मग या मॅडमना भेटायला.
साहेब आहेत ना? होय. जाऊ का? साहेब, आमच्यावरची कृपादृष्टी आमच्यावरचा व्रहस्त असाच राहू द्या. तुम्ही अन्न पुरवठा मंत्री आहात ते जनतेसाठी, आमच्यासाठी या लोकीची देव आहात देव. आईला वाकवून वाकवून पाठीचा कणा मोडला बडव्याने. किती वेळा पायाचं तळवं चाटायला होतं, पण करणार काय? सगळं मिळवायचं. तो बनाव करे को भी खुदा. आत कोणी आहे? नाही. साहेब, बांदेकर साहेब आहे. पाठवा. नमस्कार. येऊ का साहेब? या बांदेकर, बसा. साहेब, जिल्हावार विहिरी खोदण्याची सगळी कामं पूर्ण झालेली आहेत, पण बिलं मिळाली नाहीत अजून. मिळतील हो. विहिरी खणल्या किती आणि दाखवल्या किती, हा? न खणलेल्या विहिरीची बिलं मिळालीत ना. होय साहेब. मग खणलेल्या विहिरीची पण मिळतील की. जरा थांबावं लागेल. हो, पण थांबायचं म्हणजे किती? या वर्षी पण जलसंधारणाची कामं करायची आहेत ना. होय का? अरे वा. हा, मग त्या वर्षी काय करू, मागं खणलेल्याच विहिरी आणखी खोल खणल्या असं दाखवू. म्हणजे न खणलेल्या विहिरीतून पाण्यासारखा पैसा मिळून जाईल. तांबे. जी सर. अहो, बांदेकरांच्या बिलाचं काय झालंय? शी दॅट ही गेट दॅट बिल लवकर. हा, हो सर. आणि सकाळपासून कुठं झक मारायला गेला होता रे? सर तुम्हाला सांगून गेलो होतो. वहिनी साहेबांनी सांगितलं होतं साहेबांना सोडून लगेच गाडी घेऊन ये. मग मार्केटला गेलो. मग तिकडून आल्यानंतर तुमच्या मुलाचा फोन आला. मग त्यांचं काम करून येईपर्यंत म्हणून उशीर लागला सर. ठीक आहे, तू जा. हो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. येतो. बांदेकर, हां. अहो, ते तिरकेटवाडीच्या रेस्ट हाऊसवर कोण पाठवलं होतं हो ते? काय जबरदस्त बाई होती राव. रातभर झोपूनच दिलं नाही. एकदम दिल खुश करून टाकला. पुन्हा कवा पाठवायची ते सांगतो. हा, या. हो, येतो. ते सावे गुरुजींना आत पाठव. नमस्कार. नमस्कार गुरुजी. या बसा. बस. अरे बस. नाही नको. बोला, काय करू शकते मी तुमच्यासाठी? नेहमी नेहमी तुमच्याकडे येऊन तुम्हाला असा त्रास द्यायचा भारी जीवावर येतं, पण आम्ही तर दुसरं काय करणार? अहो, त्रास कसला त्यात गुरुजी? आणि तुम्ही स्वतःच्या कामासाठी कुठे येताय? बोला. काय नाही हो, नेहमीचंच. आमचा केरू शिवा आदिवासी पट्ट्यात राहतो. त्याची जमीन आहे, तो ती स्वतःच कसतो. पण त्याचा आधार असलेली ही जमीन गिळंकृत करण्यात आली, परस्पर हडप करण्यात आली आणि एका बिल्डरच्या घशात घालण्यात आली. आणि आणि काय?
पुढे बोला. मॅडम, या प्रकारामध्ये सरकारचा नुसता हात नाहीये, सरकारचा वरद हस्त आहे. स्पष्ट बोला गुरुजी. पण मॅडम हा गुरुजी बोला. मॅडम, या केरूवर दबाव आणून त्याची जमीन त्याला विकायला लावली, कलेक्टर साहेबांनी विकायला लावली आणि ती नॉन ॲग्रिकल्चरल लँड म्हणून पास केली. आणि आता तिथे नवं व्यापारी संकुल उभं करण्यात येत आहे. मॅडम आठवले साहेबांनी कागदपत्र बघू गुरुजी. हां, हे बघ. ही जमीन याने होऊच शकत नाही. तेच म्हणतोय मी. अहो, पण बिल्डिंग उभा राहायला सुरुवात होती असं दिसल्यानंतर तो घाबरला बिचारा आणि धावत धावत माझ्याकडे आला. मी बघते काय करता येईल ते. सोलकर, मी या फाईलवर नोट लिहितीये. ही फाईल आठवले साहेबांकडे घेऊन जा आणि ही जमीन ॲग्रिकल्चरल आहे अशी ऑर्डर काढून आठवले साहेबांची सही घ्या आणि सावे गुरुजींना द्या. मॅडम पण खुद्द कलेक्टर साहेबांनी ती एने केली आहे. मी सांगते तसं करा. आभारी आहे मॅडम. गुरुजी, आभार मानण्याची गरज नाही. मी असं काहीच विशेष केलं नाही. हे काय आहे? काही नाही मॅडम. अहो, आदिवासी आहे तो, त्याच्यावरचे काही संस्कार आहेत. कुणाही नव्या माणसाला भेटायला जाताना असं रिक्त हास्यानं जात नाही आदिवासी माणूस. तुमच्यासाठी गोळा केलेली मधाची बाटली आणली आहे त्याला. माफ करा, पण मी अशी भेट वगैरे काहीही स्वीकारत नाही. मी माझं कर्तव्य केलंय. दॅट्स ऑल. अहो, त्याला मी सांगितलं होतं, भेट म्हणून सुद्धा त्या काही वस्तू स्वीकारणार नाही. त्याला पटलं नाही. मॅडम, निघू आम्ही. या गुरुजी, कधीही काही लागलं तर सरळ माझ्याकडे या. कायद्याच्या चौकटीत बसेल ते सगळं काही मी करेन. 1-2 दिवसात येऊन सोलकरांकडनं तुमची ऑर्डर घेऊन जा. थँक्यू. या आता. हो. तांबे, तुझ्या साहेबाची खोलली बरं का मॅडमनी. म्हणजे? अरे आठवले साहेबांची ऑर्डर फिरवली मॅडमनी. कुठली ऑर्डर? ती रे सावे गुरुजींची. तुझा साहेब ॲग्रीची नॉन ॲग्री करायला गेला ना जमीन, मॅडम ती ऑर्डर बदलायला निघाल्यात. सोलकर, आमचा साहेब काय चीज आहे अजून माहीत नाही तुमच्या मॅडमला. एक नंबरचा तिकडमबाज माणूस. तांबे, काही झालं ना तरी तुझा साहेब खालून चढत चढत आत्ता जिल्हाधिकारी झालाय. पण मॅडम डायरेक्ट दिल्लीवरनं परीक्षा पास होऊन आल्या आहेत. सॉलिड हुशार आहेत. आणि तुझा साहेब सुद्धा मनातल्या मनात टरकून असतो बाईला. नाही रे, 40 पावसाळे जास्त पाहिलेत आमच्या साहेबांनी. असे दिल्लीचे किती आले आणि किती गेले, काय फरक पडत नाही. ठीक आहे, बघूयात ना काय होतंय ते. बघच तू. अरे, इतर कुठली ऑर्डर असती तर एक वेळ आमच्या साहेबांना टाळाटाळ करत का होईना पण ऑर्डर बदलली असती. पण ह्या ऑर्डरची गोष्टच वेगळी आहे. म्हणजे? अरे, हे प्रोजेक्टच साहेबांचं आहे. म्हणजे? अरे, वरून जरी हे प्रोजेक्ट तलरेजा बिल्डर्सचं दिसत असलं ना
तरी सगळा पैसा साहेबांचाच गुंतलाय व्यापारी संकुलात. अरे एवढा पैसा झालाय, कुठं रिचवायचं ते समजत नाही. दिसेल तिकडे पैसा गुंतवतोय आमचा साहेब. मग मॅडम नडल्या तर? काही उपयोग व्हायचा नाही. साहेब अशी काहीतरी खेळी करेल की सगळा गेमच बदलून जाईल. बघ असतो. मग आता मी काय करू? कशाचं? अरे मॅडमनी मला नोट पुटअप करायला सांगितली. त्याच्यावर तुझ्या साहेबाची सही घेऊन ती ऑर्डर सावे गुरुजीला द्यायला सांगितली. कर की. तुझ्या बापाचं काय झालं? अरे कागदी घोडे नाचवायचं काम आपलं. नाचवत राहायचं काय. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. हां, मी संजली गुप्ते. सर काही काम होतं, एक 10 मिनिटासाठी येऊ? अहो, तुम्हाला विचारायचं काय, गरजच काय. यू मोस्ट हे वेलकम. हां, ओके सर, आय विल बी देअर इन 5 मिनिट्स. या. हे बघ, मी आठवले साहेबांकडे जाऊन येते 10 मिनिटासाठी. तोपर्यंत कोणी आलं तर सोलकरांना सांग त्यांना थांबून ठेवायला. ठीक आहे? अरे या. मी संजली गुप्ते. बसा. अचानक आलात? नाही म्हणजे काही वैयक्तिक काम होतं का? सर, माझं वैयक्तिक काम तुमच्याकडे असण्याचे काहीच कारण नाही आहे. मी इथे आले ते ऑफिसच्या कामाच्या संदर्भातच. ठीक आहे. काय काम आहे तुमचं? सर, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती आणि त्याचं मुख्य कारण होतं त्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामं. आय नो. सर, ती अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम आपणच सुरू केली आणि मग अचानक आपण आदेश काढून ती बंद केली. येस, माझ्या अधिकारात तो निर्णय घेतलाय. मालिकेचा पहिला भाग आपण सगळ्यांनी पाहिलात. आपण काही फार वेगळं पाहिलंय असा आमचा दावा नाही. असा कोणाचाच दावा नाही. कारण वेगळं काहीच नाही. सगळंच सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आपल्या देशामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नेमकं काय चालतं याची एक चुणूक आपल्याला बघायला मिळाली. पण एवढ्यापुरतंच हे पूर्ण नाही. यात तुम्ही सहभागी व्हायचं आहे. तुम्हालाही अशा तऱ्हेचे अनुभव आलेले असतील आणि जर तुम्हाला असं वाटलं की ते अनुभव हे चित्ररूपात यावेत तर तुम्ही तशा ईमेल्स आणि हार्ड कॉपीज आमच्या पत्त्यावर आम्हाला पाठवायचे आहेत. शक्य झालं तर आम्ही आपले हे अनुभव आपली परवानगी असेल तर आणि तरच कदाचित चित्ररूपात प्रदर्शित करू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार. मैं सब कुछ जानता हूँ. 2-2.5 साल हो गए. जैसे ही मैडम गाड़ी के बाहर पाँव रखती है ना, मुझे सब पता चलता है कि उनका मूड कैसा है और सब कुछ मूड पे डिपेंड होता है. सर, लोक कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपण इथे बसलेलो आहोत ना. आपण लोकांचा, जनतेचा विचार करायला हवा, त्यांचा फायदा बघायला हवा.
मॅडम, आपल्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी इथून जावं याचं खरंच खूप वाईट वाटतंय.